मोक्का प्रकरणात सम्राट कोराणे याचा जामीन मंजूर. ॲडव्होकेट सचिन माने. दिनांक 8 एप्रिल 2019 रोजी कोल्हापूर पोलीस यांना मिळालेल्या गुप्त बातमीनुसार यादवनगर येथे छापामारी करून सलीम मुल्ला, राजू मुल्ला व फिरोज मुल्ला यांच्या मटका जुगाराच्या कार्यालयावर व घरावर मटका जुगाराचे आकडे घेत असताना व मटका जुगाराचा हिशोब करीत असताना पोलीस पथकाने छापा कारवाई केली असता टोळी प्रमुख सलीम मुल्ला व अनोळखी 30 ते 40 आरोपी हे सलीम मुल्ला व शमा मुल्ला यांच्या सांगणेवरून व चिथावणीवरून बेकायदेशीर जमाव करून छापा पथकावर हल्ला करून परिवीक्षाधीन पोलीस अधीक्षक यांचे सर्व्हिस पिस्टल बळजबरीने हिसकावून घेऊन ते पोलीस पथकातील कर्मचारी यांच्यावर रोखून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करून पिस्टल व 5 जिवंत काडतुसे घेऊन पळून गेलेने टोळी प्रमुख शमा मुल्ला, तौफिक शिकलगार, सज्जाद नाईकवडी, फिरोज मुजावर व इतर आरोपी यांचे विरुद्ध राजारामपुरी पोलीस ठाणे कोल्हापूर येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता. सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान सर्व आरोपी यांनी संघटित होऊन स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता गुन्हे केल्याचे निष्पन्न झाल्याने सदर गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत कारवाई करून सम्राट सुभाष कोराणे यास आरोपी करण्यात आले होते. सम्राट कोराणेतर्फे उच्च न्यायालय तसेच सर्वोच्च न्यायालय यांच्याकडे अटकेपासून संरक्षणाकरिता अर्ज दाखल केले होते. तदनंतर दिनांक 5 फेब्रुवारी 2025 रोजी सम्राट कोराणे हा ॲडव्होकेट सचिन माने यांच्यामार्फत कोल्हापूर येथील विशेष मोक्का न्यायालयामध्ये स्वहून समर्पित झाला होता. तेव्हापासून सम्राट कोराणे हा न्यायालयीन कोठडीत होता. सम्राट कोराणे यांच्या वतीने ॲडव्होकेट सचिन माने यांनी कोल्हापूर येथील उच्च न्यायालय, मुंबई सर्किट बेंच कोल्हापूर येथे जामीन अर्ज दाखल केला होता. सदर जामीन अर्जाच्या सुनावणीवेळी दिनांक 9 एप्रिल 2019 रोजी पोलिसांवर झालेल्या हल्ल्यामध्ये सम्राट कोराणे हा उपस्थित नव्हता व त्याचा कोणताही सक्रिय सहभाग नव्हता. गुन्ह्याचा तपास पूर्ण झालेला आहे, त्यामुळे सदर गुन्ह्यात अटक करून ठेवण्यास कोणतेही कारण शिल्लक राहिलेले नाही. मोक्का अंतर्गत कारवाई करणे इतपत कोराणे याच्यावर गुन्हे दाखल नसल्याचे तसेच सदर गुन्ह्यातील इतर आरोपी यांचा जामीन मंजूर झाला असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. सदर युक्तिवाद ग्राह्य मानून उच्च न्यायालय, मुंबई सर्किट बेंच कोल्हापूर यांनी मोक्कातील आरोपी सम्राट कोराणे यास जामीन मंजूर केला. सम्राट कोराणे यांच्यातर्फे ॲडव्होकेट सचिन माने व ॲडव्होकेट प्रतीक टारे यांनी काम पाहिले. सम्राट कोराणे हा कोल्हापूर जिल्ह्यात सामाजिक व राजकीय कार्यात अग्रेसर असल्याने सदर जामीन अर्जाच्या सुनावणीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते. कोल्हापूर येथे दिनांक 8/4/2019 रोजी मटक्याचा धंदा चालू असल्याबाबत पोलिसांना टीप मिळालेली होती आणि पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी शमा मुल्ला व सलीम मुल्ला यांचे घराच्या इथे छापा टाकलेला होता. त्या छाप्याच्या दरम्यान पोलीस कर्मचारी व पोलीस अधिकारी यांच्यावर जमाव करून हल्ला करून त्यांच्याकडील पिस्तल व जिवंत काडतुसे हिसकावून घेऊन गेल्याचा गुन्हा राजारामपुरी पोलीस स्टेशन येथे दाखल झालेला होता. सदर गुन्ह्याची व्याप्ती व सदर गुन्ह्यात काही मटकाबुक्की सहभागी असल्याच्या कारणावरून मोठ्या प्रमाणात कारवाई झाली व त्याच्यामध्ये मोक्का अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आलेला होता. त्यामध्ये सम्राट कोराणे यास सुद्धा आरोपी क्रमांक 43 करण्यात आलेले होते. त्यानंतर 2019 सालापासून सम्राट कोराणे यांनी त्याला अटकेपासून संरक्षण मिळण्यासाठी तसेच मोक्का रद्द करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात सुद्धा अर्ज दाखल केलेला होता. त्यानंतर दिनांक 5/2/2025 रोजी सम्राट कोराणे हा त्याच्या वकिलामार्फत कोल्हापूर येथील मोक्का न्यायालयात स्वतःहून समर्पित झालेला होता. त्यानंतर त्यास न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले. त्यानंतर त्याचा मोक्का कोर्टात जामीन अर्ज फेटाळण्यात आला. त्यानंतर उच्च न्यायालय सर्किट बेंच कोल्हापूर, मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापूर येथे आम्ही सम्राट कोराणे मार्फत जामीन अर्ज दाखल केलेला होता. सदर जामीन अर्जाची सुनावणी झाली त्यावेळी आमच्यातर्फे युक्तिवाद करण्यात आला की सम्राट कोराणे हा दिनांक 8/4/2019 रोजी जो पोलिसांवरती हल्ला झालेला होता त्या गुन्ह्यात प्रत्यक्ष सहभागी नव्हता. त्यानंतर त्याच्यावर केवळ इतर साक्षीदारांच्या जबाबात नाव आल्यामुळे आरोपी करण्यात आले, परंतु प्रत्यक्ष 8/4/2019 रोजीच्या घटनेशी त्याचा कोणताही संबंध नव्हता. यातील टोळी प्रमुख व इतर आरोपींनाही जामिनावर सोडण्यात आलेला आहे आणि आता सम्राट कोराणे याला अटकेत ठेवण्याचे कोणतेही कारण शिल्लक राहिलेले नाही. हा युक्तिवाद ग्राह्य मानून उच्च न्यायालय यांनी जामीन मंजूर केलेला आहे.